तुझा मॅप्रोचा एक्सपिरियन्स कसा होता? मॅप्रोचा आता आम्ही निघतोय शाहू महाराज पॅलेसला, तर तुम्हाला डायरेक्ट भेटू शाहू महाराज पॅलेसला. तर कोल्हापूरच्या 56 किलोमीटर आम्ही मागे आहोत. हा दुसरा हॉल्ट आमचा मॅप्रो नंतर, आणि त्यानंतर आता 56 किलोमीटर नंतर डायरेक्ट आम्ही कोल्हापूरलाच थांबणार. आम्ही इथे आता थांबलो आहे सम्राट फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. तर आता इथून पुढे डायरेक्ट कोल्हापूरलाच थांबलो. निघालेलो मस्तपैकी थंडीमधून, पण नंतर आता इथे आल्यावर सगळं ऊन त्यामुळे जॅकेट काढावं लागलं आम्हाला. गरम नाही होत? गाण्याला खूप गरम होत आहे. नाही, गरम असं नाही होत आहे, म्हणजे असं स्वेट नाही होते बॉडी. प्लीझंट आहे, प्लीझंट क्लायमेट आहे. म्हणजे तुम्ही एका जागेवर उभे राहिला तर तुम्हाला गरम होईल थोडा वेळ, पण असं मुव्हिंग कारमध्ये गरम वाटतं. कारमध्ये आम्हाला गरम होत नाही. काय दिने, तुझी बायको पण ब्लॉग बघेल, काहीतरी बोल. बायकोसाठी काय काय घेतलं मॅप्रोमधून? फलेरो आणि काय घेतला? काय स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी. मग तेवढे 2-2 बॅग कोणासाठी घेतले आहेत? बायकोसाठी. नक्की ना? जास्त निघाला. चहावर रस. नाव काय तुझं मित्रा? आदित्य. भाव आहे माझा. स्ट्रीटमधलं बाहेर काढ, त्याला घेऊन जायचं. ह्या गाडीचं तर आता आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. कोल्हापूरला आला आणि लक्ष्मीचं दर्शन नाही घेतलं असं कसं होईल? चप्पल शूज ठेव जरा. गरम आहे. घ्या लागला काय?
किती प्रवळांस 40 रुपये. 40 रुपये ना आपले. जेव्हा तुम्ही ह्या गेटमधून एंट्री करतात तुम्हाला इथून तिकीट घ्यायचं, नाहीतर डिरेक्ट गेले तर परत मागे यायचं आहे. तर आम्ही आता शाहू महाराज पॅलेसमध्ये पोहोचलो आहोत. पॅलेसमध्ये जंगल आहे की जंगलात पॅलेस आहे समजत नाही. पॅलेसमध्ये पॅलेस कॅफे. असं वाटतंय कुठला तरी मूवीचा सेट लागलाय आणि मोठा पॅलेस उभा केलाय. कधी बघितलं नाही आयुष्यात खरा पॅलेस. तर हे आहे महाराजांचं गोल्फ ग्राउंड. चप्पल काढून आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे जो दिसतोय तो आहे शाहू महाराजांचा पॅलेस. आम्ही जस्ट पॅलेसमध्ये आतमध्ये जाऊन आलो. पॅलेसचा टाईम आहे 9:15 ते 5:30 आणि आतमध्ये मी तुम्हाला दाखवलं असतं पण आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. आणि आम्ही एंटर केलं. शाहू महाराजांबद्दल खूप ऐकलं होतं पण ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे, इतर राजांसारखे राजे असं माइंडमध्ये होतं. पण आम्ही जेव्हा हे बघा माझ्यावर अंगावर गुजबम्स झाले. पण जेव्हा आम्ही आतमध्ये एंट्री केली, शाहू महाराजांची कीर्ती तर अफाट आहे पण शाहू महाराज किती क्रिएटिव्ह आहे ना हे तुम्हाला फक्त पॅलेसमध्ये आल्यावरच समजेल. त्यांनी खूप प्राण्यांचे शिकार केले त्यांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी, आणि त्यांनी खूप सारे समाजकार्यसुद्धा केलं आहे. पण त्यांची क्रिएटिव्हिटी त्या काळात इतकी अफाट होती, मतलब आपण विचार पण नाही करू शकत. प्राण्यांच्या पायांपासून त्यांनी टेबल बनवले होते, प्राण्यांच्या दातांपासून त्यांनी पिंजरे बनवले होते आणि बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर तुम्ही जर क्रिएटिव्ह असाल किंवा तुम्हाला क्रिएटिव्ह इन्स्पिरेशन जरी पाहिजे असेल तरी तुम्ही पॅलेसला नक्की व्हिजिट करा. एक नंबर. तर आमचा आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ इथे संपवतो.